हाय, हॅलो. कसे आहात सर्व? तर आमच्या इथे नैवेद्यासाठी बिरडं हे लागतंच. मग त्या बिरड्याला तुमच्या इथे काय बोलतात? कॉमेंट करून नक्की सांगा. तर त्याच्यामध्ये हे सोलून घेतलेली बिरडं आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हळद, मसाला, मीठ, आपला घरगुतीच मसाला आहे. मीठ आणि कांदा, टोमॅटो आहेत की नाही, हे असे कच्चे माझ्या सासूबाईंची ही पद्धत आहे. असा एकदा बिरडा करून घ्या, इतका छान लागतो. तेलसुद्धा आम्ही वरून टाकतो आणि मग कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वाटण लावून मस्त असं मिक्स करून ते शिजण्यासाठी ठेवतो आणि एका कडात काही हा बिरडा शिजतो. पण इतका छान लागतो. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. तुमचा बिरडा फसणारच नाही, छानच होईल. तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी हवी असेल तर कॉमेंट करा, मी डिटेल रेसिपी देईन. पण इतका छान होतो हा बिरडा. कांदा टोमॅटो परतून न घेता तुम्ही ह्या पद्धतीने केलात तर तुमचा बिरडा कधीही बिघडणार नाही. इतका सुगंध बाजूच्या घरापर्यंत तो वास दरवळत होतो. आणि ह्याच्यामध्ये त्या वाटणाचं पाणी होतं तेच आम्ही ओतून घेतलं. इथं मी डाळ धुवून घेतली. डाळ धुतल्यानंतर ती कुकरला लावली. त्याच्यानंतर मिरच्या सासूबाईंनी तळल्या होत्या. भाज्या, मेथीची भाजी, त्यानंतर बासुंदीचा आमच्या इथे नैवेद्य होता. त्यासाठी इकडे डाळ झाली आहे बनवून. तर डाळ झाल्याच्यानंतर खोबऱ्यामधलीच आहे ती पण. पुऱ्या करायच्या होत्या त्यासाठी मी पीठ मळून घेतलं होतं. मग पुऱ्या झाल्या बनवून. त्यानंतर बासुंदी बासुंदी झाली. त्याच्यानंतर श्रीखंड. या जेवायला. बाय. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर, सबस्क्राईब. आमची